मित्रांनो, सिग्नल नाही, इंटरनेट स्लो आहे, पेमेंट अडलंय, पण आता ही चिंता विसरा, कारण आरबीआयने लॉन्च केलेला आहे एक नवीन ऑफलाईन डिजिटल रुपया, ज्याचं नाव आहे ई रुपी. आता ई रुपी म्हणजे चलनी नोटांचं एक डिजिटल चलन आहे आणि याची सर्वात मोठी खासियत म्हणजे इंटरनेट शिवाय पेमेंट. म्हणजे दूरदूरच्या ठिकाणी जिथे इंटरनेटचा काडी मात्रही संबंध नाही, अशा ठिकाणी पेमेंट जे आहे ते होऊन जाईल. यामध्ये NFC म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही ऑफलाईन मोड मध्ये फक्त मोबाईल टॅप करून सुद्धा पेमेंट करू शकता. सोबतच अगदी कमी नेटवर्कवर सुद्धा ऑनलाईन मोड मध्येही तुम्ही पेमेंट करू शकता. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ई रुपी हा UPI पेक्षा कसा वेगळा आहे. आता UPI ला तुमच्या बँक अकाउंटची गरज असते, पण ई रुपीला थेट तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जे आहे ते साठवल्या जाईल. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला बँक अकाउंटची गरज पडणार नाही आणि म्हणूनच याची टॅगलाईन देण्यात आलेली आहे, कॅश पण डिजिटल. आता ई रुपीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये अनेक मोठ्या बँका सहभागी आहेत, कारण त्या पायलट बँकेच्या माध्यमातूनच तुम्ही ई रुपी वॉलेटची सुविधा मिळवू शकणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे बँक खाते लिंक करून पेमेंट ट्रान्सफर करून तुमच्या संपूर्ण खात्यातील पैशांचा डिजिटल स्वरूपात फायदा घेता येणार आहे. आणि ही पेमेंट मेथड तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल असणार. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला डिजिटलायझेशन करण्याचा पूर्ण मार्ग हा आरबीआयने यावेळेस मोकळा केला आहे. परंतु मित्रांनो, हे ऑफलाईन स्वरूप प्रत्येक घरोघरी पोहोचू शकेल का, आणि प्रत्येक भारतीयांपर्यंत याचा प्रत्येक फीचर पोहोचण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सोबतच तुमचे काही अभिप्राय असल्यास हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.